नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो ज्ञानदीप अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तुमची टेस्ट चांगली गेलेली आहे। मेन्स टेस्टची आजची 10वी टेस्ट सामान्य अध्ययन म्हणजेच GS2 पॉलिटी यात मग पंचायत राज संबंधी आपल्याला बरेचसे मुद्दे पाहायला भेटतील। चला सुरू करूयात आपला आजचा प्रवास। आणि बहुतांशी प्रश्न हे तुलनेनं मीडियम कॅटेगरीचे होते, सो यू कॅन इझिली सॉल्व इट असं मला वाटतंय। हरकत नाही, सूचना तुम्ही वाचलेल्या असतीलच आणि एक्झामच्या दिवशी तुम्ही याचं पालन कराल। पुढे जाऊयात चला। सो थोडंसं आपण फास्ट यासाठी घेऊयात कारण तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी माहितीच आहेत, बरोबर। आणि दुसरं असं आहे की तुमच्याकडे वेळ कमी आहे, तर त्या अनुषंगाने आपण जरा पटापट पुढे जाण्याचा प्रयत्न करू। भारत सरकार अधिनियम 1919 ची वैशिष्ट्ये कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे। बघूयात ते काय म्हणतात। तर पहिलं, 6 प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली। आता आपल्याला माहित नाही 6 प्रांत की 12 प्रांत, मात्र द्विदल शासन पद्धती ही राज्यस्तरावर लागू केली गेली होती। आणि याच अधिनियमाला तुम्हाला माहित आहे की आपण काय म्हणतो तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, यस ऑर नॉट। आता चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय आहे की मॉन्टेग्यू हा व्हाईसरॉय आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायचं, सांगायचंय बरं का। दुसरं बी आपण पाहतोय, प्रांताच्या अखत्यारीत विषयांची राखीव आणि सोपीव अशी विभागणी केली होती। याला म्हणतो आपण डायरकी आणल्या गेली होती प्रांत स्तरावर, ही गोष्ट खरी आहे। आणि तिसरं, लंडन येथे भारताची उच्चायुक्त या पदाची निर्मिती करण्यात आली होती, हेही बरोबर आहे। मग आता तुम्ही बघूयात की चुकीचं काय आहे, कारण त्यांनी तुम्हाला विचारलंय काय विधान चुकीचं कुठलं। मग आपण इथं पटकन तुम्हाला आता मी लक्षात घ्या, आता जास्त हे सांगत बसणार नाही, मात्र जेव्हा जेव्हा विधान चुकीचं आहे किंवा चुकीचं विचारलेलं असेल तेव्हा तुम्ही इथं खूप मोठा N लिहिणं अपेक्षित आहे। डन, चला सुरू करूयात। सो खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे, तर फक्त अ हे चुकीचं आहे, कारण 6 प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती नसून ही वेगवेगळ्या 8 प्रांतांमध्ये आणल्या गेलेली तुम्हाला पाहायला भेटते। म्हणजे ठीक आहे, चला हरकत नाही, पुढे जाऊयात। सो आता दुसरा प्रश्न घेऊ। संविधान सभेसंबंधी खालील तुम्हाला विधान विचारत घ्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत त्यांनी ते विचारलंय। पहिलं बघूयात, एकूण 392 जागांसाठी निवडणुका घेण्याचं ठरलं होतं। आपण म्हणूयात की बाबा आपली आकडेवारी पाठ नाही, ठीक आहे, 398 की 399 नसेल ही पाठ आपलं। दुसरं बघूयात, संस्थानिकांना देण्यात आलेल्या जागा संस्थानातील जनतेकडून निवडल्या जाणार होत्या, हे तर बिनधास्त चुकीचं आहे। जरी आपल्याला पहिलं काय माहिती नसलं तरी दुसरंही बिनधास्त चुकीचं आहे, कारण संस्थानिक जे होते ते त्यांच्या मार्फत लोकांची म्हणा तुम्ही लोक नियुक्त करणार होते। मग जर मी बडोद्याचा संस्थानिक असेल तर माझ्या वतीनं मी 1 2 4 वाटेवर जी संख्या मला अलोकेट करण्यात आलेली असेल मी त्या लोकांची तिथं पाठवणी करेल। मी बडोद्यामधीलच लोकांना असं म्हणणार नाही की तुम्ही आपल्या वतीनं तुम्ही कोणाला तरी पाठवा म्हणून, बरोबर। सो इथं जनतेकडून निवड एक तर झालीच नाही कोणत्याच माध्यमातून, कारण संविधान सभा ही अप्रत्यक्ष निवडणुकीवर आधारित होती, हे तुम्हाला माहित आहे। म्हणजे चला पुढे जाऊयात। नेक्स्ट, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत जी 73 मेंबर होती बहुतेक मुस्लिम लीगची, ती सर्व सदस्य हजर होती, हेही चुकीचं आहे। जेव्हा 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली तर ऑलमोस्ट मुस्लिम लीगचा एकही मेंबर तिथे हजर नव्हता। सो ब ही चुकीचं आहे, क ही चुकीचं आहे। मग आता ब आणि क कुठे, आता त्यांनी काय म्हटलं बघा, कुठलं बरोबर आहे त्यांनी म्हटलं, ठीक आहे। आता बरोबर ब आणि क तर नाही आहे, ठीक आहे। सो ज्या ज्या ठिकाणी बी आणि सी आहे ते तर उत्तर आपलं असता काम नाही। सी बरोबर नाही, सी बरोबर नाही, सी बरोबर नाही। मग सी 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 तुम्हाला भेटतोय आणि सी बरोबर नाही, याचा अर्थ एकही बरोबर नाही, कारण ए बरोबर आहे का नाही आपल्याला कन्फर्म माहित नाही, ओनली हे ऑप्शनच नाही ना कुठं। सो 4 इज द आन्सर। सो तुम्ही म्हणा दुसऱ्याचं 4 हे तुम्हाला आन्सर पाहायला भेटेल। डन, चला हरकत नाही, कारण 389 जागांसाठी तुम्ही असं म्हणा की निवडणूक झालेली होती। आणि आपण असं पाहतो की ज्या जागांवर मुस्लिम लीग निवडून आली होती तिनं पहिल्या सभेमध्ये घटना सभेच्या भाग घेतला नव्हता, बहिष्कार केलेला होता। चला पुढे जाऊयात। गुड। नेक्स्ट, तिसरं, राजेंद्र प्रसाद खालीलपैकी कोणत्या समितीची तुम्हाला अध्यक्ष पाहायला भेटतात? नियम समिती, सुकाणू, राष्ट्रध्वज, वरीलपैकी सर्व। ते वरीलपैकी सर्वच समितीचे काय होते तर तुम्हाला
मेंबर्स पाहायला भेटतील. बरं चला, हरकत नाही. चला चौथं बघूयात. आता आपण काय म्हणतो, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आणि आयरिश कडनं काय घेतलंय तर मला माहित आहे, जपानकडनं आपण घेतलं आहे कायद्याद्वारे प्रस्तावित प्रक्रिया, म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. सो बी ला 3 कुठे आहे तर, सो आपण जर बघितलं बी ला 3 या ठिकाणी आहे, बी ला 3 या ठिकाणी आहे. सो 2 आणि 4 तर आपलं कन्फर्म उत्तर येणार नाही हे आपण गृहीत धरू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता कॅनडा आणि आयरिश, तुम्ही असं म्हणा की जर तुम्हाला नसेल माहिती तर ऑस्ट्रेलियाकडनं आपण समवर्ती सूची घेतलेली आहे, हे आपल्याला अख्ख्या जगाला माहित आहे. म्हणजे सो तुम्ही असं म्हणा, मग ए ला 1 गेला, ए ला 1, बी ला 3, सी म्हणजे काय तर सी ला 2, सी म्हणजे काय तर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागाराचं अधिकार क्षेत्र, आणि डी ला त्यांनी दिले 4 राज्यसभेच्या सदस्यांचं नामनिर्देशन. दॅट्स वाय अवर आन्सर शुड बी 1 ओनली. ठीक आहे. चल पुढे जाऊयात. नेक्स्ट, यस, क्वेश्चन नंबर 5. मी जरा गोंधळलो, तुम्हाला वाटलं काही वेगळाच आहे की काय म्हणजे. ठीक आहे. बरं चला नेक्स्ट, आता प्रश्न बघूयात. प्रश्न वाचल्या कधी उत्तर हिंट होते बघा. सरनामा हा भारतातील सर्वात मौल्यवान भाग आहे. तुम्ही म्हणा की पंडित ठाकूरदास भार्गव, खरी गोष्ट आहे, यांनीच हे वाक्य बोललं होतं. नेक्स्ट, सरनामा हा भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे, पालखीवाला यांनी बोललं होतं, हे वाक्य अगदी खरोखर आहे. मात्र तिसरं वाक्य आपलं चुकलंय, कारण सरनामा राज्यघटनेचा आत्मा आहे हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी नव्हतं म्हटलं, तर त्यांनी म्हटलं होतं यम हिदायतुल्लाह यांनी हे वाक्य बोललं होतं. तुमचं सी चुकीचं आहे ना, सी 3 ठिकाणी आहे, सी कट करा. तुमचा आन्सर काय येईल तर ए आणि बी बरोबर, म्हणजे फक्त 2 हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. हा नेक्स्ट, कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणत्या यंत्रणा व संस्था येतात. तुम्हाला माहित आहे कलम 12 आणि कलम 36 हे ऑलमोस्ट कसे आहेत तर सारखे आहेत. तर आपण बघूयात की कलम 12 आणि कलम 336 विषयी तर भारत सरकार आणि संसद. सो बघा, कलम 12 मध्ये भारत सरकार आणि संसद येते, राज्य सरकार आणि संबंधित विधिमंडळ येतात, स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणजे पंचायत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात, आणि भारतीय प्रदेशातील भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर शासकीय संस्था हेही येतात. सो ए बी सी डी इज द आन्सर. 6व्याचं 2 हे तुमचं उत्तर असलं अपेक्षित आहे. ठीक. चल पुढे जाऊयात. नेक्स्ट, 7वा. हा बघा, कलम 19(2) अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्या मर्यादा टाकण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला कलम 19, मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, म्हणजे ते तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलतोय आणि त्यात तुम्हाला वेगवेगळी 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत. तर कलम माफ करा, कलम 19(2) अंतर्गत सभ्यता व नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था, अपराधास चिथावणी, राज्याची सुरक्षितता या 4ही बाबींच्या आधारे तुम्ही असं म्हणा की मर्यादा टाकण्यात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात इथे. ठीक आहे. बरं चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, व्हॉट लिमिटेशन्स आर प्लेस्ड ऑन फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अंडर माफ करा, सॉरी तेच बोलतो का मी तेच झालेलं आहे आपलं म्हणजे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा 8वा. हा, कोणत्या खटल्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा पाया असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. याचं उत्तर आहे केशवनाथ भारती खटला 73चा, मुंबई खटला 94चा आणि इंदिरा गांधी निवडणूक खटला 75चा. या 3ही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की धर्मनिरपेक्षता म्हणजेच सेक्युलरिझम ह्या भारतीय राज्यघटनेचा बेस आहे. म्हणजे ठीक आहे, चल फाउंडेशन आहे म्हणजे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 9, खालीलपैकी कोणत्या देशांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. ऑप्शन बघून घ्या एकदा. भारतामध्ये आहे का नाही. हो, भारतामध्ये मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेतल्या तुम्हाला कलम 51(अ) मध्ये पाहायला भेटतं, जे 44व्या घटना दुरुस्तीनं ऍड केलेलं तुम्हाला पाहायला भेटतं. ती समिती कुठली हो तर आपल्याला माहित आहे की स्वर्णसिंग समिती यांच्याच सल्ल्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या तुम्हाला पाहायला भेटतात. बरोबर. सो भारत आहे, जापान, कुवैत, रशिया आणि चीन या सर्वच्या सर्व म्हणजे या 5ही देशांच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य हे समाविष्ट केलेले पाहायला भेटतात. बरं, व्हेरी गुड. पुढे जाऊ. नेक्स्ट 10वा बघा, खालीलपैकी कुठल्या बाबी संदर्भात घटना दुरुस्ती करायची असल्यास निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता आवश्यकता आहे. बरं, सो तुम्ही बघा, आता काही राज्यघटनेमध्ये असे काही घटक आहेत की त्या घटकांची जर तुम्हाला त्या घटकांबाबत जर घटना दुरुस्ती करायची असेल तर लोकसभा आणि राज्यसभा
या दोघांची संमती आवश्यक तर आहेच, यात काही अडचणच नाही. मात्र सोबत सोबत तुम्हाला अर्ध्या राज्यांची सुद्धा संमती लागते म्हणजे. ठीक आहे. कलम 55 तुम्ही बघा. एक, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. ठीक. दुसरं, केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय. आणि तिसरं, संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती. आपण असं पाहतो की वरील जे तीनही घटक आहेत, ठीक आहे, तर वरील तीनही घटकांची जेव्हा आपण या घटकांसंबंधी घटना दुरुस्ती करतो तेव्हा अर्ध्या राज्यांची संमती लागते. तुम्ही रिसेंटली जर बघितलं असेल तर मला माहिती नाही, मात्र नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जेव्हा ही कायदा आला होता, यासाठी आपण, मला असं वाटतंय 100वी घटना दुरुस्ती का 99वी घटना दुरुस्ती होती बहुतेक ती, त्याही वेळेस आपण अर्ध्या राज्यांची संमती घेतली होती. सो संघराज्य, केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय जर अपॉइंट करायचं असेल तर, आणि राष्ट्रपतीची निवडणुकी संबंधित जर काही बदल करायचा असेल, तुम्हाला अर्ध्या राज्यांची, निम्म्या राज्यांची संमती आवश्यक असते म्हणजे. ठीक. ओके, व्हेरी गुड. 11वा बघा. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे कलम 31C हे राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेलं होतं? आता याचं उत्तर आहे 25वी घटना दुरुस्तीद्वारे तुम्हाला हे टाकण्यात आलेलं होतं. तुम्हाला हे माहिती पाहिजे की जेव्हा 31C कलम का टाकलं गेलंय, तर गोलकनाथ खटल्याला प्रतिवाद म्हणून किंवा वाद म्हणून ही 24वी आणि 25वी दोन घटना दुरुस्त्या समाविष्ट केलेल्या होत्या. 25 गोलकनाथ खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं स्पष्ट म्हटलं होतं की मूलभूत अधिकारांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही आणि मूलभूत अधिकार हे पवित्र आहेत आणि त्याच्याशी छेडछाड करता येणार नाही. त्याला प्रतिवाद म्हणून ही तुम्हाला 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती पाहायला भेटते. बरं, चला पुढे जाऊ. नेक्स्ट 12. SR बोम्मई खटल्याबद्दल पुढे काही विधाने दिली आहेत, त्याबद्दल तुम्हाला खरी कोणती? ठीक आहे. राष्ट्रपतींचा राज्य सरकार बरखास्त करण्याचा अधिकार हा निरपेक्ष आहे म्हणजे ॲब्सोल्यूट आहे, चुकीचं वाक्य आहे. एक, तर सहसा राष्ट्रपती राज्य सरकार बरखास्त करू शकत नाही, कारण जर ते बरखास्त जरी करायचं असेल तो करण्याचा अधिकार हे राज्यपालांना असतो, तर यांना नसतो म्हणजे. ठीक आहे. बरं, हरकत नाही, पुढे जाऊ. आणि नेक्स्ट दुसरं वाक्य बघा. सो पहिलं वाक्य चुकीचं आहे, त्यांनी म्हटले कोणती वाक्य खरी आहेत. दुसरं बघा. एखाद्या राज्यामधील सरकार अल्पमतात आहे किंवा नाही हे विधानसभेमधील विश्वास मताद्वारेच निश्चित करण्यात यावे, हे खरी वाक्य हे बोललं होतं बोम्मई खटल्यामध्ये. बोम्मई खटला 1994चा आहे बहुतेक. SR बोम्मई हे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे आणि तत्कालीन तिथले जे राज्यपाल होते त्यांनी एक निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाचा परिपाक म्हणजे काय, तर बोम्मई सरकार पाडलं होतं. आणि हे स्वतःहूनच राज्यपालांनी निर्णय घेतला की बोम्मई सरकारकडे बहुमत नाही. मग बोम्मई गेले सुप्रीम कोर्टात, ती केस चालली काही वर्ष आणि शेवटी कोर्टानं असं म्हटलं की एखाद्या मंत्रिमंडळाकडे बहुमत आहे अथवा नाही हे ठरवण्याची पॉवर जी आहे ती त्यांनाच आहे आणि ती पॉवर असणाऱ्या कोणाच्या पटलावर, तर विधानसभेच्या पटलावर. ठीक आहे. बरं, चला हरकत नाही, पुढे जाऊ. सो तुमचं आता 12व्याचं फक्त बी बरोबर, पहिलं चुकीचं हे तुम्ही समजून घ्या. 13. ध्वनिक्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरिता मर्यादा यावरील हिम्मतलाल शहा विरुद्ध अहमदाबाद पोलीस कमिशनर खटला कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे 1972. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघून घ्या. महिलांविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभावाचे निर्मूलन करणे कोणाचा उद्देश आहे? तर यासाठी बघा, सेडा हा 1978 साली संस्था बनली आणि 1979 साली बहुतेक, माफ करा 81 गोष्ट आहे, 1981 साली याची अंमलबजावणी तुम्हाला सुरू झालेली पाहायला भेटते. याचं लॉंग फॉर्म फार सुंदर आहे सेडाचा, तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. कन्व्हेन्शन ऑफ द, लिहून घ्या म्हणजे आपल्या कामाची गोष्ट आहे. इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ discrimination against women. Discrimination against women. ठीक आहे. चला. सो कन्व्हेन्शन ऑफ द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन हे आणलं गेलं होतं 1979 साली आणि इम्प्लिमेंट झालं 1981 साली. ठीक आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15.
व्हेरी गुड, कामाची गोष्ट आहे आपल्या. विविध खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले राज्यघटनेचे मूलभूत घटक खालीलपैकी कोणते? राज्यघटनेचे मूलभूत घटक म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या, याला असं आपण म्हणूयात की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर. आता हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे, हे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं गेलं पहिल्यांदा कोणत्या कायद्यानं हो? 1973च्या माफ करा खटल्यामध्ये. कोणता खटला? केशवानंद भारती खटला. तर केशवानंद भारती खटल्यानंतर वेगवेगळ्या खटल्यामध्ये खालीलपैकी अशी कोणते बाबी नमूद केल्या आहेत इटसेल्फ सुप्रीम कोर्टानं की या मूलभूत राज्यघटनेचा भाग आहेत म्हणून? बघूयात. एक, कायद्याचं राज्य, संसदीय शासन प्रणाली, वैयक्तिक स्वातंत्र्य, सत्तेचं विभाजन आणि समानतेचा नियम. तो वरील पैकी सर्व तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे. हे जे पाचही घटक आहेत हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे. बरोबर. चला हरकत नाही, पुढे जाऊयात. नेक्स्ट, मंडल आयोग. आता मंडल आयोग कुणाला माहिती नाही असं होऊ शकत नाही म्हणजे. ठीक आहे. मंडल आयोगाची स्थापना झालेली होती 1979च्या दरम्यान. बरोबर. यस. हेतू असा होता की अदर बॅकवर्ड क्लासेसला तुम्ही म्हणा की फाइंड आउट करणं आणि त्यांना जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्यासंबंधी काही सरकारला सूचना करणं. बरोबर. यासाठी काम केलेलं आहे. मंडल आयोगची स्थापना झाली तेव्हा सरकार होतं तुमचं जनता सरकारचं. मात्र मंडल आयोग स्थापन झालं आणि त्यांनी काम सुरू केलं, जनता सरकार पडलं. मंडल आयोगानं आपल्या रिकमेंडेशन सबमिट केल्या इंदिरा गांधी सरकारला, कारण 80ला इंदिरा गांधी सरकार आलं होतं. मात्र इंदिरा गांधी सरकारने त्यावर काहीही उपाययोजना केल्या नाहीत. 1990 साली जर तुम्हाला माहिती असेल तर एक व्हीपी सिंग सरकार आलं म्हणजे. ठीक आहे. व्हीपी सिंग सरकार आलं आणि व्हीपी सिंग सरकारनं काय केलं होतं की त्यांचं स्वतः सरकार जाईल म्हणजे पडणार एक प्रकारे म्हणजे. तर अशा वेळेस त्यांनी ह्या ज्या सूचना होत्या त्याची अंमलबजावणी केलेली तुम्हाला पाहायला भेटते म्हणजे. ठीक आहे. चला हरकत नाही. व्हीपी सिंग सरकार 1990चं. यासाठी फार एक सुंदर खटला आहे ज्याचं मी नाव विसरतोय सध्या. 1992चा खटला आहे, फेमस खटला आहे म्हणजे. तोही खटला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. बरं पुढे बघूयात. सो मंडल आयोगाची स्थापना 1 जानेवारी 1979 झाली. बरोबर वाक्य आहे. त्याने रिपोर्ट दिलाय 31 डिसेंबर 1980ला. हेही बरोबर वाक्य आहे. आणि तिसरं, यांनी 27% आरक्षण द्यावं अदर बॅकवर्ड लोकांना क्लासेसला हे ठरवलं होतं किंवा सांगितलं होतं. हेही बरोबर आहे. सो ABC ऑल ऑफ दी ऑप्शन्स आर राईट तुम्ही असं म्हणू शकता. आणि तुम्हाला आजही माहिती की आजही 27% रिझर्वेशन आहे अदर बॅकवर्ड क्लासेसला. ठीक. पुढे 17. घटनेच्या 6व्या परिशिष्टामध्ये काही राज्यामधील आदिवासी प्रदेशाच्या प्रशासनाविषयी तरतुदी दिलेल्या आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होत नाही? तुम्हाला बघा 6th शेड्यूल आणि 5th शेड्यूल फरक समजला पाहिजे. 5वं परिशिष्ट काय म्हणतं की ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ कशाचं? शेड्यूल एरियाज अँड शेड्यूल ट्राईब्स म्हणजेच अनुसूचित जे प्रदेश असतील आणि अनुसूचित जाती ही जी जमात जिथं राहते त्या एरियाचं प्रशासन. मग यांनी इथं कोणतीही राज्य तुम्हाला सांगितलेले नाही आहेत म्हणजे. ठीक आहे. मात्र 6व्या अनुसूचीमध्ये 4 विशिष्ट अशा राज्यांचं तुम्ही असं म्हणा की ऍडिशन केलेली आहे. ती कुठले राज्य आहेत? त्याला मी नेहमी एक ट्रिक सांगत असतो, ATM स्क्वेअर. ATMM म्हणजे काय? यामध्ये 4 राज्यांच्या अनुसूचित प्रदेशांविषयीची प्रशासनाविषयीची तुम्हाला माहिती पाहायला भेटते. ए म्हणजे काय? ए म्हणजे आसाम, त्रिपुरा, मेघालया आणि तुमचं काय तर मिझोराम. ठीक आहे. ही जी 4 राज्य आहेत. मग आता बघूयात आपण की यापैकी कोणता आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्याचा यात समावेश होत नाही म्हणते. आसामचा होतो, मिझोरामचा होतो, त्रिपुराचा होतो, तुमचा मणिपूरचा होत नाही. दॅट्स वाय अवर आन्सर शुड बी 17चं तुम्हाला 4 आन्सर म्हणून पाहायला भेटत. कळतंय तुम्हाला? ATM स्क्वेअर तुम्ही ही जी ट्रिक आहे ही लक्षात ठेवू शकता. मे बी पुढे मागे आपल्या कामात येऊ शकते आपल्या. बरोबर. चलो आगे जाएंगे. चला, समवर्ती सूचित खालीलपैकी कोणता विषय येत नाही? औषधे येतो, वन येतात आणि तुम्हाला सांगायची गरज नाही. वन हे आपण मला वाटतं 44व्या माफ करा 42वी घटना दुरुस्ती आहे आपली 1976. त्या घटना दुरुस्तीने आपण हे वने नावाचे जे फॉरेस्ट नावाचे घटक जे आहे ते आपण राज्य सूचीबद्ध समवर्ती सूचीमध्ये ऍड केलेले आहेत. बरं, शिक्षण येतं का? हो येतं. ही यासाठी कुठली घटना असती?
42 ही पण कुठली 42 म्हणजे बर. वजन आणि मापे या संबंधी मानकांची प्रस्थापना हे येत नाही. या संबंधी मानकांची प्रस्थापना, कारण तुम्ही जर फक्त वेट्स बघितलं वजने तर तुम्हाला हे पाहायला भेटत नाही, प्रश्नच नाही. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं मात्र वजन हा विषय समवर्ती सूचीमध्ये होतो, तर वजन आणि मापे या संबंधी प्रस्थापना हा केंद्र सूचीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. सो वजन हाच घटक फक्त तुम्हाला कुठे पाहायला भेटते तर समवर्तीमध्ये. मात्र वजन आणि मापे या संबंधी मानके हे तुम्हाला पाहायला भेटतात तुमच्या केंद्र सूचीमध्ये. बर, पुढे नेक्स्ट आता आपण बघूयात की खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीनं कोणकोणतं म्हणजे तुम्ही स्वतः नाव व्यक्त केलेलं आहे. बघूयात, पहिलं गोष्ट बघून घ्या. हा नेक्स्ट बघा, आता A.H. बर्च यांनी भारतीय राज्यघटना ही संघराज्य नाही असं म्हटलेलं, संघराज्य आहे असं तुम्हाला म्हटलेलं पाहायला भेटते. नेक्स्ट P.K. त्रिपाठी यांनी भारतीय संघराज्य हे एक मिथक आहे असं सांगितलेलं तुम्हाला पाहायला भेटते. के.व्ही. राव यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय संघराज्याचं केंद्रीकरण झालेलं संघराज्य, आणि ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्याविषयी तुम्हाला चर्चा केलेली पाहायला भेटते. सो सी ला 4 म्हटलं असतं तर सी ला 4 ही आपल्याला 2च पाहायला भेटतात. सो या 2 पैकी एक उत्तर होतं. जरी तुम्हाला बाकीची माहिती नसतील तरी ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्य म्हटलेलं आहे भारतीय संघराज्याला. सो याचं उत्तर काय तर मग 2 याचं उत्तर तुम्हाला पाहायला भेटेल. पुढे नेक्स्ट, हा निवडणुकीसाठी शासकीय निधी पुरवण्यासंबंधी शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती नेमली होती तुम्हाला माहित आहे. सरकारी समिती ही केंद्र राज्य संबंधांबाबत काम करते. मला वाटते 1983 ला ही स्थापन झाली होती आणि तिनं 88 का 89 ला आपला रिपोर्ट दिलेला होता. मात्र ती केंद्र राज्य संबंधांविषयी तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे, चलो छोडो. राजमन्नार समिती ही तुम्हाला केंद्र राज्य संबंधांविषयीच पाहायला भेटते आणि ही बहुतेक 1967 माफ करा 1967 का 68 ला निर्माण झालेली समिती आहे राजमन्नार समिती. आणि ही जी राजमन्नार समिती आहे ही बनवली होती तामिळनाडू सरकारनं, ही कुठल्या केंद्र सरकारनं बनवलेली नव्हती. मात्र सरकारी या समिती ही केंद्र सरकारनं बनवलेली होती. मग आता एक अट झालं बी आणि म्हणजे एक कट आहे दुसरं कट आहे. मात्र इंद्रजित गुप्ता समिती ही 1997-98 मध्ये हिनं काम केलं तुम्हाला पाहायला भेटतं. आणि इंद्रजित गुप्ता समितीनं निवडणुकीसाठी शासकीय निधी पुरवावा यासाठी तुम्हाला काम करायला पाहायला भेटते. माफ करा, हिनं 95 आणि 96 या दरम्यान काम केलेलं आहे. ठीक आहे, ठीक, ओके, डन. चला पुढे जाऊ. याचं उत्तर काय आलं मग, इंद्रजित गुप्ता कमिटी. बर, केंद्र आणि राज्य यांच्या संबंधातील भाग 11 मध्ये देण्यात आले आहेत. भाग 11 मध्ये या संबंधी कोणती तुम्हाला कलम पाहायला भेटतात. याचं उत्तर आहे 245 ते 263. आणि याबाबत ऑफलाईन क्लासमध्ये आम्ही घेतलं होतं केंद्र राज्य संबंधन. तेव्हा एक विशिष्ट प्रकारे त्याची जी एक रचना आहे ती शिकून सांगितली होती किंवा 245 फॉरवर्ड, 250 कशाला असते, 251 कशाला, 252 कशाला आहे, म्हणजे डन. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट, सो प्रश्न नंबर क्रमांक 22. ओके, हा प्रश्न बघून घ्या, तो कळला पाहिजे म्हणून. ओके, सो कलम 254 नुसार संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे याबाबत विसंगती याबद्दल विधाने दिली आहेत. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. आता तुम्ही हे घरी वाचून काढायचं. ॲज इट इज ही वाक्य तुम्हाला आपल्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकात पाहायला भेटतात. ओके, तर हे काही सांगायची गरज नाही, कारण जर समवर्ती सूचीवर राज्यानं कायदा केला आणि केंद्रानं कायदा केला तर राज्यांचा कायदा वरचं ठरणार आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणजे अशाच विषयीच्या तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बर, मात्र जर एखादी अशी कंडिशन आली की एकाच विषयावर राज्यानेही कायदा केलाय, केंद्रानेही कायदा केलेला आहे आणि केंद्र कायदा करण्याच्या पूर्वी राज्यानं राज्याचा कायदा हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव आहे अंडर 201 कलमांतर्गत, तर जर केंद्राचाही कायदा पास झाला, राज्याचाही कायदा पास झाला, तर त्या राज्यामध्ये त्या राज्यांनी बनवलेलाच कायदा जो आहे तो अंमलात येईल, केंद्राचा येणार नाही. कारण केंद्राने कायदा बनवण्यापूर्वी हा कायदा राष्ट्रपतींच्या संमतीकरता राखीव होता म्हणून. ठीक, डन. पुढे, आर्थिक आणीबाणीचे परिणाम खालीलपैकी कोणते होऊ शकतात. राज्यघटनेतलं कलम 360 लक्षात ठेवायचं. कलम 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी आजपर्यंत
एकदाही भारतामध्ये आर्थिक आणीबाणी तुम्हाला लागलेली पाहायला भेटत नाही. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट बघा. केंद्र शासन कोणत्याही राज्याला आर्थिक निर्देश देऊ शकतं का? कारण आपल्याला विचारलं परिणाम तर देऊ शकतं. म्हणजे मे बी 1991 अशी परिस्थिती होती की भारतात आर्थिक आणीबाणी लागली असती, मात्र लागली नाही हे ठीक आहे, मात्र लागू शकली असती. पुढे राज्य विधिमंडळाने संमत केलेली धनविधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवली जाऊ शकतात, ही गोष्ट खरी आहे. आणि तिसरं, केंद्र किंवा राज्य शासनाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व ठराविक कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुद्धा कपात केली जाऊ शकते. खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहेत? तुम्हाला सर्व विधान बरोबर आहेत ना? एक विधान चुकीचं नाही. सो तुम्ही लिहायचे 23/3, कारण सर्व विधाने तुम्हाला बरोबर पाहायला भेटतात. आता 24 बघूयात आपण. अचूक तुम्हाला जोडी लावायची आहे इथे. ओके, व्हेरी गुड म्हणायचं. सो बघा इथं कलम 79 नाही, कलम 78 राज्यसभेची संरचना, कलम 80 नाही, कलम 81 लोकसभा संरचना, कलम 105 नाही, कलम 102 ही संसद सदस्यांची अपात्रता, मात्र कलम 99 द्वारे संसद सदस्यांची घ्यावयाची प्रतिज्ञा हे वाक्य बरोबर आहे. दॅट्स वाय तुम्ही म्हणा की तिसरं हे बरोबर, बाकी सर्व चुकीचं आहे. चला पुढे जाऊयात. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाचा सल्ला याबाबत खालील तुम्ही विधानांचा विचार करायचा आहे. 44व्या घटनादुरुस्तीद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, बिनधास्त चुकीचं आहे. हे म्हटलंय 42व्या घटनादुरुस्तीनं, मात्र 44वी घटनादुरुस्ती काय म्हणते की राष्ट्रपती एकदा पुनर्विचारार्थ त्यांच्याकडे आलेला जो कुठली फाईल असेल ती पाठवू शकतात. ठीक आहे. सो हे वाक्य 44व्या नाही 42व्यानं बरोबर आलं असतं, मात्र पहिलं वाक्य चुकलंय. दुसरं वाक्य तुम्ही असं म्हणा की कलम 74(2) नुसार मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना काय सल्ला दिला होता याबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी केली जाऊ शकत नाही, हे वाक्य बरोबर आहे. आता ए बरोबर आहे ना, पण ए कुठे बरोबरच नाही. ए बरोबर, बी चूक आहे. दॅट्स वाय फक्त माफ करा, ए चूक आहे, बी बरोबर आहे आपलं. बरोबर. सो मग आपण उत्तर काय लिहूयात की ए चुकलंय आणि बी बरोबर. इथं कुठे वाक्य नसल्या कारणानं आपण उत्तर देत नाहीये आपलं व्यवस्थित. ठीक, चला. 26 खालील विधानांचा तुम्हाला नीट विचार करायचा आहे. पहिलं वाक्य, भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते का? तर ही तो गोष्ट खरी आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रपती निवड ही इनडायरेक्ट इलेक्शन होते. आता त्यात कोण कोण सामील होतं हे तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. लोकसभा, राज्यसभेचे खासदार आणि वेगवेगळ्या राज्यामधील फक्त विधानसभेचेच आमदार, विधान परिषद सुद्धा नाही. पुढे बघूयात. नेक्स्ट संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो. गोष्ट अशी आहे की दोनही वाक्य तर बरोबरच आहेत, तसं म्हणायला काही हरकत नाही. मात्र बी हे पहिल्या वाक्याचं काय नाही आहे, तर तुम्ही असं म्हणा की स्पष्टीकरण नाही. दॅट्स वाय आपलं उत्तर काय आलं पाहिजे, 2 हे उत्तर. खरी गोष्ट आहे ना. संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख म्हणजे काय, तर हेड ऑफ नेशन किंवा हेड ऑफ स्टेट, आणि हे कोण असतात तर नेहमी राष्ट्रपती असतात किंवा राज्यपाल राज्य पातळीवर. आणि हे काय असतात तर जबाबदार नसतात कुठल्याच गोष्टीला. म्हणजे ठीक आहे, चल, हे नाम मात्र असतात ना. यस. कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. बघूयात आपण काय असतं तर. म्हणजे ठीक आहे. आणि 317 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, हे वाक्य चुकीचं आहे. 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा बंधनकारक नसतो, तर 317 नुसार दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. त्याने असतो नसतो हे दिलेलं आहे. कुठलं विधान चुकीचं आहे? ए आणि बी तुम्हाला दोनही चुकीचे पाहायला भेटतील. डन. आगे जाएंगे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मिनिमम 5 लोकांच्या खंडपीठाकडे पाठवणं अपेक्षित आहे. तुम्हाला माहिती असेल तर खंडपीठ ज्याला म्हणतो आपण, बरोबर. सो तर खंडपीठ कमीत कमी 5 लोकांचं असलं पाहिजे. माझ्या वाचण्यानुसार जेव्हा केशवानंद भारती खटल्या संबंधी खंडपीठ बसलं होतं राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी, तेव्हा 13 न्यायाधीशांचा ते काय होतं तर खंडपीठ पाहायला भेटतं. आणि तो निर्णय 6:5 असा आला होता. म्हणजे 6 लोक एका साईडनं, 5 लोक दुसऱ्या बाजूनं. ठीक आहे, चला, हरकत नाही. पुढे जाऊयात. सो तुमचं आता हे झालेलं आहे. पुढचं, भारताचा महान्यायवादी ज्याला म्हणतो आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, हा राज्यघटनेतल्या कलम 76 याची अपॉइंटमेंट होते.
अपॉइंटमेंट कोण करतात हो, तर राष्ट्रपती अपॉइंटमेंट करत असतात. कुणाच्या सल्ल्यानं, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं. बघा, सर्वोच्च न्यायालयात तो न्यायाधीश होण्यास पात्र असावा, अगदी बरोबर आहे, कारण त्याची पात्रता काय हे आपल्याला अपेक्षित आहे. दुसरं, उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यास पात्र असावा, बिलकुल चुकीचं आहे, ते ॲडव्होकेट जनरलचं आहे. एकही दोन नाही, सो याचं उत्तर काय पाहिजे, फक्त एक हे याचं आन्सर अपेक्षित आहे. पुढे स्थगन प्रस्तावाबाबत खालील विधानांचा तुम्हाला विचार करायचा आहे. पहिलं, ए, सार्वजनिक महत्वाच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेणे हा याचा उद्देश असतो का, असणार आहे, ऑफकोर्स आहे. म्हणजे राज्यसभा ही या पद्धतीचा वापर करते, चुकीचं आहे. लोकसभेसाठी हे असतो. दुसरं बघा, ठराव मांडण्यासाठी एकास 10 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे, चुकीचं आहे. 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक असतो. आणि तिसरं, चर्चा किमान 2.5 तास चालते, तर हेही बरोबर आहे. दॅट्स वाय बी चुकलंय, सी चुकतंय, ए आणि डी बरोबर आहे. कुठं आहे का हो ए आणि डी ऑप्शन, ए आणि डी हे ऑप्शन बरोबर आहे. दॅट्स वाय 30व्याचं तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, ए आणि डी हे तुमचं बरोबर आलेलं अपेक्षित असणार आहे. म्हणजे ठीक आहे. सो स्थगन प्रस्ताव जो आहे तो लोकसभेची पॉवर आहे, राज्यसभेची पॉवर नाही आहे. म्हणजे ओके, चला 30 क्वेश्चन आपले झालेत. पुढचं बघूयात आपण. 31वा प्रश्न बघूयात. कलम 108 नुसार घेतल्या जाणाऱ्या संयुक्त बैठकीतले निर्णय विशेष बहुमताने घेतले जातात, चुकीचं वाक्य आहे. त्यासाठी साधं बहुमत लागतं, विशेष बहुमताची गरज नसते. आता मला की फार काही वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजे कारण राज्य पातळीवर कधीच संयुक्त बैठक जी आहे ही होऊ शकत नाही. ही फक्त संसदीय पातळीवर होऊ शकते. आणि संयुक्त बैठक ही साध्या विधेयकाबाबतच होऊ शकते. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा धनविधेयकाबाबत कधीही काय होऊ शकत नाही, तर संयुक्त बैठक होऊ शकत नाही. माहिती आहे आपल्याला. म्हणजे बरं, सो ए तुमचं कटलंय, ए चुकीचं आहेच आहे. दुसरं बघा, आता ती लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलवली जाते आणि तिचे अध्यक्षस्थानीच ते असतात. दुसरं वाक्य बरोबर आहे, उत्तरार्ध बरोबर आहे. काय म्हणते बाबा, की जी आपली ही असते जॉईंट सिटिंग जी असते त्याचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती, ते जर गैरहजर असतील तर लोकसभेचे उपसभापती तेही जर गैरहजर असतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष ही लोक असतात. मात्र जर आपल्याला संयुक्त बैठक बोलवायची असेल तर ते कधीच लोकसभेचे सभापती बोलवत नाहीयेत, तर ते राष्ट्रपती बोलवतात. म्हणजे ठीक आहे. त्याचा तुमचा पहिला पार्ट जो आहे तो तुम्हाला चुकीचा पाहायला भेटतो. लोकसभेचे सभापती यांनी म्हटलंय ना, त्याच्या दोनही कसे आहेत तर चुकीचे आहे. तो ए आणि बी ही तुम्हाला चुकीची पाहायला भेटतील. डन. चला, सोपं आहे की नाही हो, तुलनेनं फारच सोपं आहे. म्हणजे फार काही तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला घराघरीची उत्तर आलेली असतील. म्हणजे ओके, चलो 32. हा बघा, 8 एप्रिल 1993 रोजी 7 स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली. चूक ही होती 17. आणि जुलै 2004 मध्ये 17 स्थायी समित्यांची स्थापना, हेही चूक, हे आहे 7. आकडेवरती गेलेले आहेत, खालीवर गेलेले आहेत. दॅट्स वाय ए आणि बी हे तुम्हाला दोन्ही चूक पाहायला भेटतात. म्हणजे ओके, राज्यसभेचे अध्यक्ष रिकामी जागापेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षा पॅनेलचे नामांकन करतात आणि याचं उत्तर आहे 6. आणि हे किती आहे तर याचं 10 आहे. म्हणजे कशाचं तुम्ही असं म्हणा की लोकसभेचे अध्यक्ष सभापती बाबतचं. ओके, डन. पुढे, राज्यसभेतील राज्यनिहाय जागा याबद्दल तुम्हाला पुढील काही विधाने दिलेली आहेत, त्याचा तुम्हाला नीट विचार करायचा आहे. बरं, हरियाणा आणि छत्तीसगडसाठी राज्यसभेच्या प्रत्येकी 5 जागा आहे, बरोबर वाक्य आहे. आसाम, पंजाब, तेलंगणासाठी प्रत्येकी 7 जागा, बरोबर आहे. ओडिसा करता 10 जागा, सर्व वाक्य बरोबर आहेत. चला पुढे जाऊया, टाइमपास करायचा नाही आपल्याला. हा, लोकसभेमध्ये 1 जागा असलेले राज्य व तुम्ही असं म्हणा केंद्र शासित प्रदेश तुम्हाला बघायचे आहेत. मिझोराम 1, मेघालय 2, नागालँड 1, त्रिपुरा 2, सिक्कीम 1. सो कुठं एक आहे हो, ACE आहे का? कुठे ACE आलं पाहिजे, कारण मेघालय आणि त्रिपुरामध्ये तुम्हाला 2 लोकसभेच्या जागा पाहायला भेटतात. चला पुढे जाऊयात. हा, घटना अंमलबजावणी वेळेस अगदी सुरुवातीची गोष्ट आहे तेव्हा किती तुम्ही असं म्हणा की याच्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये किती जजेस होते, त्याचं उत्तर आहे 8.
8 होते. आता 8 कसे, तर 1 हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 7 इतर जजेस. सो तुम्ही 8 असं याचं उत्तर आहे. पुढचं, प्रारंभिक अधिकार क्षेत्राअंतर्गत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार विरुद्ध पहिला खटला कोणत्या राज्यानं दाखल केला? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. 1961 साली हा खटला दाखल केला गेला होता. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर कधी सर्वोच्च न्यायालय हे चॅप्टर वाचलं असेल व्यवस्थित, तर तिथं ओरिजिनल ज्युरिडिक्शन नावाचा एक घटक तुम्हाला वाचायला भेटतो. आणि ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणजे काय, तर जर केंद्र वर्सेस राज्य, राज्य वर्सेस इतर राज्य, किंवा केंद्र वर्सेस 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य असा जर संघर्ष असेल, तर अशा संघर्षाची सुनावणी हे फक्त कोण करू शकतंय? त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. डन. पुढे जाऊया. 2 किंवा अधिक राज्यामधील आंतरराज्य पाणी विवाद हे आंतरराज्य जलविवाद अधिनियम 1956च्या अखत्यारीत येतात. बरं. आणि दुसरं वाक्य, सदर कायद्यामधील कलम 11 सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाला आंतरराज्य जलविवादामध्ये लक्ष घालण्यापासून प्रतिबंधित करतात. तुलनेनं हे म्हटलं तर हे दोन्ही वाक्य खरी वाटतात. ठीक आहे, चला. मात्र आपल्या आन्सर की मध्ये दोनही वाक्य चुकीची दिलेली तुम्हाला दिसतील. म्हणजे पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट, पुढील विधाने, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बहुमताची आवश्यकता असते. आता थोडासा इथे जरा गोंधळ आहे, आपण जरा हे वाक्य व्यवस्थित वाचून घेऊयात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताची गरज असते. साधं बहुमत नाही भाऊ, यांनी इथं काय म्हटलंय, फक्त बहुमत नाही, विशेष बहुमत लागते. बरोबर. यस. आणि बी बघा, चौकशी समितीला न्यायाधीशाविरुद्ध असलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळल्यास त्या संबंधी प्रस्ताव मतदानासाठी मांडला जाऊ शकतो. सो ब हे बरोबर आहे, अ हे चुकीचं आहे. इथे विशेष बहुमत हे वाक्य हवं होतं. दॅट्स वाय तुमचं उत्तर काय येईल, तर फक्त ब हे तुमचं उत्तर येईल, किंवा तुमचं उत्तर येईल दुसरं. बरोबर. पुढचा मुद्दा घ्या. यस. उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. आता इथे तुम्हाला इथे नीट वाचायचं आहे, व्यवस्थित बघून घेऊ बरं. मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट कायदे, कायदा, न्यायालयाचा अवमान, यासंबंधी विवाद, माहिती नाही असं म्हणायचं आपण. ठीक आहे, चला पुढे आपण एक जाऊयात. नेक्स्ट बघा, आता इथे घटक राज्याच्या आपापसातील तंटे नाही आहे ना, इंटरस्टेट कॉन्फ्लिक्ट्स कम्स अंडर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. आताच बघितलं होतं आपण. आणि यासाठी सुप्रीम कोर्ट काम करतं. सो बी कट करा, बी इथे नाही आहे आणि इथं एकही नाही. सी, नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी, राज्यघटनेतल्या 226 कलमाद्वारे हायकोर्ट कॅन इश्यू रिट्स आणि सुप्रीम कोर्ट हे कलम 32 अन्वये रिट्स इश्यू करतं. सो सी तर आपल्या उत्तरात पाहिजे. मग कुठे आहे सी? फक्त सी इथे आहे, बी नकोय, म्हणून ए आणि सी इज द आन्सर. दॅट्स वाय मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट कायदे आणि कायद्याचं न्यायालय वगैरे या अवमानासंबंधी कोण निर्णय देऊ शकतं, तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे तुम्हाला हायकोर्टाचं पाहायला भेटतंय. म्हणजे ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. चली चला. सो जनहित याचिकेबद्दल तुम्हाला काही वाक्य इथं सांगितलेली आहेत. नीट तुम्हाला दिसतंय ना, का थोडं जरा मोठं करू. म्हणजे जनहित याचिकेचा उगम इंग्लंडमध्ये झाला, चुकीचा आहे, तो झालाय अमेरिकेत. बरोबर. झालाय कधी? हो, 1960 मध्ये. चला दुसरं, भारतात जनहित याचिकेची ओळख ही PN भगवती आणि VR कृष्ण अय्यर यांनी आणली होती. खरी गोष्ट आहे. आणि जनहित याचिके संबंधी पीडित व्यक्ती स्वतः किंवा अन्य व्यक्ती ही जनहित याचिका दाखल करू शकतो. तुम्ही यासाठी जय भीम हा पिक्चर बघितला पाहिजे, ज्यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो जनहित याचिकाच दाखल तुम्हाला केलेला पाहायला भेटते. पुढचा मुद्दा 42, बिहार पुनर्गठन कायद्यानुसार झारखंड राज्याची निर्मिती ही 15 नोव्हेंबर 2000 या दिवशी तुम्हाला झालेली पाहायला मिळत. पुढचा घ्या. नेक्स्ट 43, 10व्या घटना दुरुस्तीनुसार दादरा आणि नगर हवेली 7वा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश केला. बरोबर आहे. 12व्या घटना दुरुस्तीने गोवा आणि दीव दमण यांचा 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश केला. बरोबर आहे. 14व्या घटना दुरुस्तीनुसार पुदुचेरीचा 9वा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश केलेला. कुठलं आता वाक्य बरोबर आहे? तर पहिलं वाक्य चुकीचं आहे. बरोबर, माफ करा, सर्व तुम्हाला वाक्य बरोबर पाहायला भेटतील इथे. ठीक आहे, चलो आगे जाएंगे. 44 बघा. नेक्स्ट, SK धार यांच्या अध्यक्षतेखाली भाषिक प्रांतीय आयोग 1948 साली आपण केला होता. त्यानंतर JVP आयोग आणि त्यानंतर 1953 साली फजल अली. बरोबर ना आयोग? यस, करेक्ट. डन.
सो पहिलं वाक्य बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलं होतं तर 13 डिसेंबरला त्यांनी अहवाल दिला, हेही बरोबर आहे. दुसरं, सदर आयोगामध्ये JN पाल आणि पन्नालाल हे तुम्हाला असं म्हणा की मेंबर्स पाहायला भेटतात. सो आता याचं उत्तर आहे ABC बरोबर, कारण आयोग 28ला, त्यानंतर JVP आणि त्यानंतर तुमचा फजल अली. दॅट्स वाय सर्व तुम्हाला विधाने बरोबर पाहायला इथे भेटतील म्हणजे. ठीक, ओके. नेक्स्ट, राज्य शासनाची प्रत्येक कार्यकारी कृती राज्यपालाच्या नावे केली जाईल हे राज्यघटनेतल्या कलम 166(1) नुसार ठरवून दिलेलं तुम्हाला पाहायला भेटते. पुढे जाऊया. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील, वाक्य बरोबर आहे. राज्यपाल मंत्र्यांची नेमणूक करतील, चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाची नियुक्ती करतील. सो बी हे वाक्य चुकतंय. तिसरं, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतील, हेही वाक्य बरोबर आहे. दॅट्स वाय पहिलं विधान बरोबर आणि तिसरं, सो ए आणि सी इज द राईट. बाकी तुमचं बी हे चुकीचं तुम्हाला पाहायला भेटेल. बघा, मुख्यमंत्र्यांच्या घटनात्मक कर्तव्यासंबंधी खालील कोणते विधान बरोबर आहे? पहिलं, राज्याचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे, हे वाक्य सहसा बरोबर आहे. म्हणजे दुसरं वाक्य बघा, राज्यपालाने विचार केल्यास राज्याचे प्रशासन व विधेयकांचे प्रस्ताव याबाबत माहिती देणे, वाक्य बरोबर आहे. एखाद्या मंत्र्याने एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतला असेल पण तो निर्णय मंत्रिमंडळाने घेतला नाही असं जर समजलं राज्यपालाला, तर तो निर्णय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ किंवा त्यांच्या संमतीसाठी पुन्हा पाठवणे, हे बरोबर आहे. सो 47चं ऑल ऑफ दी अबोव आर करेक्ट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, चला 48 बघून घेऊ आपण. खालील कोणत्या कलमानुसार राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार आहे? त्याचं उत्तर आहे 164(2). पुढे बघूयात. आता विधानसभेची सदस्य संख्या, तुम्ही जर या आधी 91वी घटनादुरुस्ती वाचलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे की 91व्या घटनादुरुस्तीनं केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ जे आहे ते एकूण सदस्य संख्येच्या, मग केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यामध्ये विधानसभा यांच्या 15% असणं अपेक्षित आहे. मात्र हा नियम जी आपली दिल्ली आहे ना, नॅशनल कॅपिटल ज्याला म्हणतो, त्यासाठीही 10% आहे. म्हणजे डन. बाकी कोणत्याही राज्य आणि केंद्र सरकारमध्ये एकूण सदस्य संख्येच्या, मग लोकसभेच्या आणि खाली विधानसभेच्या, ती संख्या ही फक्त 15% असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको ती. बर, पुढे आपण बघूया. सो बघा आता विधानसभेची सदस्य संख्या आपण असं बघूयात की 200 पेक्षा जास्त जर असेल, बरोबर, तर ती काय असली पाहिजे? 10%. बरोबर. 80 ते 20 असेल तर त्याचं उत्तर काय येईल? तर तुम्ही असं म्हणा की 12%. आणि 80 पेक्षा कमी असेल तर 15%. मात्र हा तुम्ही असं म्हणा की दुसऱ्या प्रशासकीय आयोगाने ही शिफारस दिली होती, पण आताच असं नाही आहे. याचं उत्तर जरी 3, 2, 1 असलं तरी आता 91व्या घटनादुरुस्तीनुसार 15% फॉर केंद्र आणि राज्य आणि 10% फॉर दिल्ली, एवढंच राहिलेलं आहे याच्यात. ठीक. सर, दुसरा प्रशासकीय आयोग जो आहे तो 2006 साली बसला होता आणि त्यांनी जवळपास 15 वेगवेगळे तुम्हाला रिपोर्ट दिलेले पाहायला भेटतील. त्याचं अध्यक्ष जे होते, मला तुम्ही त्याचं नाव सांगायचं आहे. म्हणजे पुढे 50th क्वेश्चन बघून घेऊ आपण. हा, महाराष्ट्राचा कोणते असे मुख्यमंत्री आहे की ज्यांनी देशाचं अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिलेला आहे? आणि याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. 51 आपण प्रश्न बघूयात. महाराष्ट्र विधानसभा नियमावली किंवा कार्यान्वित तुम्हाला झालेली पाहायला भेटते. बघा, 2 ऑक्टोबर 1960, 25 ऑगस्ट 62, 23 ऑगस्ट 1960 की 2 मे 1960? त्याचं उत्तर आहे 23 ऑगस्ट 1960. ठीक आहे, चला. सो त्याचं 3 हे तुम्हाला उत्तर पाहायला भेटेल. म्हणजे ओके, चलिए आगे जाएंगे. पुढे बघा, लॉर्ड वेलेस्ली याने 1799 मध्ये केंद्र शासनामध्ये मुख्य सचिव या पदाची निर्मिती केली. आता तुम्हाला हे तर अगोदर माहित पाहिजे की लॉर्ड वेलेस्ली हा 1798 ते 1805 या दरम्यान भारतामध्ये 5वा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणून आलेला तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, चला, हरकत नाही. ओके, यानं काय केलं होतं? यानं एक तुम्ही असं म्हणा की नवीन सिस्टीम आणली होती, त्याचं मराठी नाव मला आठवत नाही आहे, पण त्याला असं म्हणतात सबसिडियरी अलायन्स. सबसिडियरी अलायन्स म्हणजे काय हो? तर वेगवेगळे जे संस्थानिक होते यांनी स्वतःचं सैन्य तुम्ही असं म्हणा की बरखास्त करून टाकावं आणि
जे इंग्रजी सैन्य आहे तेच त्यांच्या राज्याची काय करेल तर रक्षा करेल. गॉट इट. चला हरकत नाही, पुढे आपण जाऊयात. म्हणजे हे आपल्याला असं अंदाज घेता येऊ शकतोय म्हणजे. बर सो नेक्स्ट दुसरं बघा, प्रथम मुख्य सचिव GH बार्लो. ठीक आहे. आणि नेक्स्ट मुख्य सचिवाचा दर्जा हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सचिवाच्या समकक्ष असतो. उत्तर काय याचं बरोबर तर वरील पैकी सर्व बरोबर ही याची उत्तरं आहेत. तर चला पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्य संचालनालयाचे खालीलपैकी कोणते प्रकाशन आहे? पहिलं जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा, महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ही सर्व महाराष्ट्र राज्य संचालनालयाचे प्रकाशन तुम्हाला पाहायला भेटतील. नेक्स्ट सुनील गावस्कर मुंबईच्या शेरीफ पदी केव्हा तुम्हाला पाहायला भेटतात? याचं उत्तर आहे 1995 म्हणजे 3 हे उत्तर आहे बरोबर. आता पुढची गोष्ट आपल्या कामाची काम, यावरनं प्रश्न जास्त पडण्याची शक्यता आहे. अशोक मेहता समितीची स्थापना 1976 मध्ये नसून 1977 मध्ये जनता सरकारनं केली होती. आणि PM कोणते? जनता सरकारचे तर मोरारजी देसाई. पुढचं बघा, समितीमध्ये एकूण 13 मेंबर्स होते काय हे आपल्याला माहिती नाही, मात्र एकूण समितीने 132 शिफारशी केलेल्या होत्या. सो एक तर गोष्ट आहे त्यांनी विचारलं करेक्ट काय, ए तर आपलं करेक्ट आहे. सो बी आणि सी बरोबर येणार नाही, कारण ए आपलं बरोबर. माफ करा ए हे आपलं चुकीचं आहे ना, कारण ए कुठं आहे ते कट करा. ए इथं आहेत कट, ए इथं आहे कट, बी आणि सी ही वाक्य बरोबर आहेत. दॅट्स वाय दुसरं इज द आन्सर. पहिलं येणार नाही, कारण बलवंतराय मेहता समिती 1900 जवळपास 57-58 ची आणि त्यानंतर ही बनलेली जी 1977 ला बनलेली तुम्हाला पाहायला भेटेल. डन. चलिए इयरवर तुमचं काम भागतं इथं. हा, अशोक मेहता समितीनं एक जबरदस्त काम केलं होतं, ते म्हणजे त्यांनी द्विस्तरीय रचनेविषयी ते बोलले होते. यापूर्वी जी बलवंतराय समिती होती त्यांनी त्रिस्तरीय रचना असावी त्यांनी म्हटलं होतं पंचायत राज व्यवस्थेची, आणि हे म्हटले होते द्विस्तरीय रचना असावी त्यांनी असं म्हटलंय म्हणजे. बरं, योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. नेक्स्ट लॉर्ड मेयोचा ठराव, लॉर्ड रिपनचा ठराव, बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट आणि विकेंद्रीकरण आयोग. तर तुम्हाला हे तर माहित आहे, लॉर्ड मेयो जाते तुमचं आर्थिक विकेंद्रीकरण, लॉर्ड तुमचा रिपन जाते स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची सुरुवात. कधी हो? 1881-82 गोष्ट आहे, 82-83 म्हणून. ठीक आहे. चला, सो तुम्ही असं म्हणा, ए ला 1, बी ला 2 तुमचं गेलेलं आहे. बॉम्बे म्युनिसिपल तुमचा जो ऍक्ट आहे बरोबर, तो तुम्हाला पाहायला भेटतो 3 ला म्हणजेच 1888 ला, आणि विकेंद्रीकरण आयोग 1907. सो ABCD म्हणजे आहे तसंच ते 1 2 3 4 हे याचं आन्सर असलं पाहिजे. ठीक. पुढे नेक्स्ट बघा, 243I. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे की 243I आणि 243Y हे तुम्हाला वित्त आयोग आणि राज्य वित्त आयोगाची चर्चा इथं होते. म्हणजे आता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जर तुम्ही अयोग्य नाही बरोबर, जर तुम्ही कधी वाचली असेल तर तुम्हाला कळेल की 243I आणि Y आणि 243K आणि 243ZA हे तुम्हाला राज्य निवडणूक आयोग म्हणून पाहायला भेटतात. डन. ओके, हरकत नाही. सो आता 243I तुमचं काय येईल तर राज्य वित्त आयोग, 243K राज्य निवडणूक आयोग आणि ZD तुमचं 1. सो तुम्ही ए ला 3 गेलंय, बी ला 2 गेलंय आणि सी ला 1 गेलंय. ठीक आहे. चला पुढे जाऊ. हा, तर 73व्या घटना दुरुस्तीबाबत अनिवार्य तरतुदी कोणत्या आहेत हे तुम्हाला इथे त्यांनी विचारलंय म्हणजे. बरं, आपण बघून घेऊ. एक बघा, इथे ग्रामसभेची स्थापना केली पाहिजे का नाही? केली पाहिजे, दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की 243A मध्येच ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 243D मध्ये तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. सो महिलांना 1/3 आरक्षण असावं हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. काही राज्यांनी ते 50% वाढवलेलं आहे, मात्र कायद्यामध्ये मूळतः 1/3 आरक्षण आहे. खरी गोष्ट आहे. पंचायतांना वैधानिक अधिकार प्रदान करणे म्हणजे स्टॅच्युटरी पॉवर म्हणजे काय, तर पंचायतींना कायदे करण्याचा पॉवर देणे हे मुळात त्या घटना दुरुस्तीमध्ये लिहिलेलं नाही. सो डी हे बरोबर नाहीये. सी बरोबर नाहीये. सी इथलं कट करा, सी इथलं कट करा. बी आणि ए हे बरोबर. दॅट्स वाय तुमचं 58चं 2 बरोबर तुम्ही असं गृहीत धरू शकताय म्हणजे. बरं, पुढचा मुद्दा बघा. नेक्स्ट राज्यघटनेच्या कलम 243I. आता तुम्हाला मी काय बोललो, वित्त आयोग ना.
अन्वये गठीत झालेल्या वित्त आयोगाच्या कार्याबाबत तुम्हाला खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? सो इथं तुम्हाला इनकरेक्ट विचारलेलं आहे. पहिलं, नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करील आणि राज्याच्या वित्त मंत्र्याकडे शिफारशी करील. पहिलं. आता बघा, ह्या पण जरा शेवटी वाचू पुन्हा वाक्य बरं का. पुढचं बघा, राज्य आणि नगरपालिका यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करते का? करते. नगरपालिका नेमून दिले जाणारे नगरपालिकांकडून नियोजित केले जाणारे कर, शुल्क यांची फी यांचे निर्धारण करते. पुढचं, राज्याच्या एकत्रित निधीमधून नगरपालिकांना द्यावयाचे सहाय्यक अनुदान करते. म्हणजे आता पुन्हा एकदा आपण पहिलं वाक्य वाचूयात, कारण पहिलं वाक्य वाचल्याशिवाय आपल्याला एक अंदाज येणार नाही आपल्या आन्सरचा. बघा इथं ते काय म्हणते की नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही ती पुनर्विलोकन करेल आणि राज्याच्या वित्त मंत्र्याकडे शिफारस करेल. चुकीचं आहे ना. मुळात राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतं? राज्याचा राज्यपाल. जर स्थापना केली राज्याच्या राज्यपालाने तर तो जो आयोग आहे तो कोणाला बांधील आहे किंवा तो कोणाला उत्तर देईल? तर राज्यपालाला. सो इथं राज्याच्या राज्यपालाला शिफारसी देतील. डन. त्यावर तुमचं पहिलं चुकीचं आहे. दॅट्स वाय फक्त ए हे चुकीचे, बाकी सर्व बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60. भारतीय संविधानाच्या 11व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कुणा एकाचा समावेश केलेला नाही? आता तुम्हाला एक तर माहित पाहिजे 11वं परिशिष्ट ऍड कधी केलं होतं? 92वी आणि 93वी घटनादुरुस्ती ही ऑलमोस्ट आपण पाहतो. 72वी आणि 73वी घटना दुरुस्ती. गोंधळतोय मी आज बरं कमी. ठीक आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ही 1992-93 मध्ये केल्या गेलेली आहे आणि यानुसार 73व्या घटना दुरुस्तीनं पंचायत राज व्यवस्था आणली, तर 74व्या घटना दुरुस्तीनं तुम्ही असं म्हणा की एक शहरी व्यवस्थेसाठी स्थानिक स्वराज्य व्यवस्था आणल्या गेलेली आहे. सो आता प्रश्न नीट वाचूयात बरं का. बघ, भारतीय संविधानाच्या 11व्या परिशिष्टामध्ये कुण्या एकाचा समावेश होत नाही? तर जन्म, मृत्यूनोंद यासह महत्वपूर्ण आकडेवारी याचा संबंध 11व्या परिशिष्टामध्ये येत नाही, तो तुमच्या 12व्या परिशिष्टामध्ये येतोय. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे 1, 2 आणि 4 ह्या तुम्हाला 11व्या परिशिष्टात पाहायला मिळतात. चला एक्सरसाइज बघून घेऊ आपण. महाराष्ट्र राज्याने पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार कधी केला? तर 1 मे 1962 की 60? 1962. ठीक आहे. चला पुढे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद सारखी संस्था त्या त्या राज्यात कोणत्या नावाने संबोधली जाते? आणि तुम्हाला अचूक जोड्या जुळवायची आहेत. म्हणजे जसं आपण काय म्हणतो आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदला जिल्हा परिषद, तर असंच जर अशीच जिल्हा परिषद जर तामिळनाडूमध्ये असेल, आसामला आहे, पंजाबला आहे, तर तिथं काय म्हणतात? तर बघा, आज तामिळनाडूमध्ये जिल्हा परिषदला जिल्हा विकास परिषद असं म्हणतात, आसाममध्ये महकाना असं म्हणतात आणि पंजाबमध्ये जिल्हा परिषद असं म्हणतात. दॅट्स वाय ABC ऑल ऑफ दी आर करेक्ट. सो दुसरं इज द आन्सर. पुढचं, कलम 243ZD नुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना केलेली आहे किंवा त्यात आपण करतोय. बरोबर. शिक्षण सभापती हे जे शिक्षण समितीचे सभापती हे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतात आणि वित्त समितीचे सभापती हे सुद्धा जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतात. सगळंच बरोबर आहे. दॅट्स वाय ऑल ऑफ दी आर स्टेटमेंट्स आर करेक्ट. सो सर्व बरोबर. तिसरं इज द आन्सर. 64 बघून घेऊ आपण. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीबाबत विवाद निर्माण झाल्यास विभागीय आयुक्तांकडे 30 दिवसांच्या आत अपील करता येते, परंतु विभागीय आयुक्तांचा निर्णय अमान्य असल्यास त्यांच्या विरोधात राज्य शासनाकडे 30 दिवसांच्या आत तक्रार दाखल करता येते. त्यामुळे तुमचं आन्सर काय आलं पाहिजे? 1 इज द आन्सर. पुढचा मुद्दा बघून घ्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत तुम्हाला खालील विधानांचा विचार करायचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला म्हणतो आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जो तुमच्या जिल्हा परिषदेचा कोण असते? तर प्रमुख पाहायला भेटते. पहिलं, जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विकास योजनांची अंमलबजावणी करते भाई तो. नेक्स्ट, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती तोच करतोय आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कामाची तपासणी. सो ऑल ऑफ दे आर करेक्ट. ABC इज द आन्सर. दॅट्स वाय 3 हे तुमचं उत्तर आहे. पुढचं, राज्यघटनेच्या कोणत्या कलमात ग्रामसभेची तुम्हाला कार्ये पाहायला भेटतात? ठीक आहे. तर आपण असं पाहतो की ग्रामसभा बनतेच तुमच्या 243A नुसार, जे तुम्हाला आताच बोललो ना मी मागच्या 2 प्रश्न अगोदर,
243 डी हे तुम्हाला आरक्षणाविषयी बोलतंय, तर ए हे तुम्हाला ग्रामसभेची स्थापना किंवा रचना याच्या विषयी बोलतोय म्हणजे बरोबर. चला सो तुमचं काय येईल 66 हे 73rd अमेंडमेंट आहे बरं का. तो 66 तुमचा आन्सर काय आला पाहिजे, 1 इज द आन्सर. चला पुढे पेसा कायदा 1996 लागू असणारी राज्य कोणती, महाराष्ट्र, हिमाचल, तेलंगणा का गुजरात. तर पेसा कायदा 1996 मुळात ही सर्वच राज्य आहेत की जिथं पेसा कायदा आहे. पेसा म्हणजे काय तर पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज. डन. हा कायदा आणला होता की ज्या ठिकाणी आदिवासी प्रदेश आहे तर त्यांच्यासाठी जी आपली 73rd अमेंडमेंट आहे तिच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या व्यवस्थित लागू करता येऊ शकत नाही, कारण आदिवासी प्रदेशामधली सामाजिक राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी पेसा ऍक्ट हा आणला गेलेला होता. आणि या कायद्यानुसार अनुसूचित ज्या कुठल्या तुम्ही म्हणा की प्रदेश आहे तर यांना अधिकाधिक स्वातंत्र्य त्यांच्या जवळपासच्या संसाधनांबाबत दिलेलं तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे. ठीक आहे बरं चला हरकत नाही. पुढे जो 68 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती, महानगरपालिका. आता बघा मद्रास 1687, मुंबई 1726 आणि कोलकाता 1724. मुळात हे तीनही बरोबर आहे. बरेचदा गोंधळ असा होऊ शकतो बाबा हे तर तुमचं 1888 आहे, पण ते बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे जे आत्ता आहे आपलं. मुंबईची स्थापना ही आधीच झालेली आहे. दॅट्स वाय चुकीची जोडी कोणती, तर चुकीची जोडी एकही नाही तुम्ही असं म्हणू शकता इथे म्हणजे. बरं चला पुढे जाऊयात. नेक्स्ट 69 महानगरपालिका आयुक्ताचा दर्जा याबाबत चुकीची तुम्हाला जोडी ओळखायची आहे. इथं तर सर्वच बरोबर आहे तसं, कारण मुंबईचा जो आयुक्त असतो त्याला सचिवपदी तुम्ही म्हणतो त्याला जो दर्जा असतो तो सचिवपदाचा असतो, कारण ती ऑफकोर्स आहे ना की महानगरपालिका तेवढीच मोठी आहे ती. म्हणून पुढचं पुणे व नागपूर चे जे हे असतील महानगरपालिका आयुक्त असतील त्यांना विभागीय आयुक्ताचा दर्जा असतो, कारण नगरपालिकेचा आकार बघून. आणि उर्वरित महानगरपालिका म्हणजे कुठल्या तर ज्या मग अमरावती, अकोला किंवा इतर यांचे जे महानगरपालिका आयुक्त आहेत यांना जिल्हाधिकारी किंवा उपसचिवाचा तुम्हाला दर्जा पाहायला भेटतोय म्हणजे. ओके चल पुढे 69 विशेष प्रशासकीय हेतूने चिन्हांकित केलेल्या प्रदेशाचे प्रशासन म्हणजे जिल्हा प्रशासन होय, अशी व्याख्या कोणी केली तर ही ऑक्सफर्ड शब्दकोशाने तुम्हाला अशी व्याख्या केलेली पाहायला मिळेल म्हणजे. ओके चला पुढे जाऊयात. नेक्स्ट 71 खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रामध्ये 1973 मध्ये पहिल्यांदा एका IAS अधिकाऱ्याची मुख्य सचिव या पदावर नियुक्ती झाली. बरं आसाम या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याचे पदनाम उपायुक्त असे आहे आणि पश्चिम बंगालमध्ये जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा दंडाधिकारी असं म्हणतात. वरीलपैकी सर्व बरोबर ही याचं ऑप्शन आहे. दॅट्स वाय 71चं 4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. नेक्स्ट व्हेरी गुड. जिल्हाधिकारी हा जिल्ह्यांमधील रहिवाशांच्या नजरेतील सरकार असतो असं जिल्हाधिकारी पदाबद्दल खालीलपैकी कोण बोललेलं आहे, तर याचं उत्तर आहे सायमन आयोग. सायमन आयोग आला कधी होता तर 1928 साली 1927 साली आणि त्याबाबत तुम्हाला झालेलं आंदोलन माहिती आहे. सो त्यांनी काय म्हटलं होतं की द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इज गव्हर्नमेंट इन द आईज ऑफ इनहॅबिटंट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे जी लोक तिथं राहत आहेत तर त्यांच्यासाठी कलेक्टर हा एक प्रकार कोणाचा सरकार आहे म्हणजे. बरोबर चला हरकत नाही पुढे जाऊयात. नेक्स्ट 73 भारतातील 90 या दशकानंतरची पक्ष पद्धत खालील विधानांचा तुम्हाला विचार करा. 1 90च्या दशकात मोठ्या प्रमाणात प्रादेशिक आणि राज्यस्तरीय पक्षांचा उदय झाला. बरोबर आहे. कित्येक पक्ष जे आहेत नवोदित आपण पाहतो की NCP झालेली आहे किंवा इतरही काही पक्ष असतील. डन. पुढे नंतर तुमची तृणमूल काँग्रेस सुद्धा आहे. प्रादेशिक आणि राज्यस्तरीय पक्षांमुळं राष्ट्रीय पक्षांचा राज्यामधील हस्तक्षेप थोड्याफार प्रमाणात तुम्हाला कमी झालेला तुम्हाला पाहायला भेटतो. आता याचं उत्तर काहींचं म्हणणं असेल हो, काहींचं म्हणणं असेल नाही. सो सहसा तर तुम्ही जनरली घेतलं तर अगदी बरोबर आहे, कारण राज्य पातळीवर जी स्थानिक पक्ष आहेत ती मजबूत बनली, त्यांची एक स्वतःची ओळख बनली. दॅट्स वाय A आणि B दोनही तुम्हाला वाक्य बरोबर भेटतायत म्हणजे. बरं चाल हरकत नाही पुढे जाऊयात. नेक्स्ट 74 ऑल इंडिया काँग्रेस कमिटी बद्दल तुम्हाला खालील विधानांचा विचार करा. बरं ही काँग्रेस पक्षाची धोरण निर्मिती करणारी सभा आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी. बरं कमिटीमध्ये राज्य पातळीवरून निवडून आलेल्या
सदस्यांचा समावेश होतो. आणि काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर ही अगदी बरोबर आहे. दॅट्स वाय ऑल ऑफ द अबोव्ह आर करेक्ट. सर्व तुम्हाला बरोबर पाहायला मिळतील. चला जाऊयात. 75 शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य कोण आहेत? शंकरराव मोरे, केशवराव जेधे की आनंदराव चव्हाण? तर तुम्ही असं म्हणा की शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक हे तुम्हाला ABC म्हणजेच काय तर मोरे पण आहेत, जेधे आणि चव्हाण हे तुम्हाला सर्व पाहायला भेटतील. म्हणजे डन. चलो भेटूयात आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत लवकरात लवकर तुम्ही किमान जर याच्या काही असे काही कीवर्ड्स असतील की जे तुमच्या मिस झालेत अभ्यास करता करता किंवा काही प्रश्न जे आहेत त्याची उत्तर सुटली नाहीत तर त्याची एक तुम्ही असं म्हणा की विदिन अर्ध्या किंवा एका तासामध्ये जे तुमचे प्रश्न राहिलेत मिस झालेत ज्याचं तुम्ही उत्तर आलेलं नाही किमान गुगलवर सर्च करून त्याची माहिती घ्या आणि तेवढीच तुम्ही मगअप करायला हरकत नाही. भेटूयात पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.